भांडेवाड़ी में तेंदुआ दिखने की घटना अभी लोग भूल भी नहीं पाए थे कि बुधवार को एक बार फिर पार्टी में तेंदुआ पहुंच गया। इस बार उसने 7 लोगों को घायल कर दिया, जिनमें 3 लोगों की हालत गंभीर है, जबकि 4 को मामूली चोटें आई हैं। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुंची। करीब 1.5 घंटे तक लगातार एक छत से दूसरी छत पर कूदते तेंदुए को ट्रैंकुलाइज कर अंततः रेस्क्यू कर लिया गया, जिसके बाद लोगों ने राहत की सांस ली। घायलों को पारडी स्थित भवानी अस्पताल में भर्ती कराया गया है। यह वन अधिकारियों के साथ विधायक कृष्णा खोपड़े और वन मंत्री गणेश नाइक भी पहुंचे। दोनों ने घायलों से मुलाकात की और भरोसा दिलाया कि ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकने के लिए आवश्यक कदम उठाए जाएंगे। साथ ही वन विभाग को आवश्यक दिशा निर्देश भी दिए गए हैं। सूत्रों के अनुसार एक रात पहले से ही पारडी के शिवनगर क्षेत्र में तेंदुआ घूमने की चर्चा थी, लेकिन इन दिनों AI जनित वीडियो सोशल मीडिया पर अधिक वायरल होने से कई लोग इसे अफवाह मान रहे थे। मगर बुधवार सुबह शिवनगर में अचानक मची अफरा तफरी ने सबको सच में डरा दिया। खोपड़े ने वन मंत्री गणेश नाइक से मिलकर घायलों के इलाज का पूरा खर्च सरकार द्वारा उठाए जाने और आर्थिक सहायता देने की मांग की। उन्होंने बताया कि सरकार उपचार का पूरा खर्च वहन करेगी और आर्थिक मदद देने पर भी विचार चल रहा है। करीबन मैंने अभी 5 और 6 पेशेंट को मैंने उनसे बातचीत की। कई के सर पे मार लगा है, कई के हाथ पे मार लगा है। सबकी स्थिति ठीक है और एक पेशेंट का छोटा सा ऑपरेशन चालू है स्टिचेस करने का, और मैं समझता हूँ कि सब खतरे से बाहर निकले। जिस तरीके से बार बार ये हमले हो रहे हैं, कैसी देख रही है वन विभाग, क्या कदम उठा रहा है इसके? देखिए अब देखा जाए तो एक कालखंड था कि देश में टाइगर आहिस्ता आहिस्ता कम होने जा रहे थे, तो उस टाइम में टाइगर प्रोटेक्शन यूनिट निकाला गया, मतलब टाइगर को रक्षण करने के लिए। लेकिन अभी वन के विभाग ने इतनी भारी मात्रा में पेड़ों की संख्या बढ़ाई है कि उनकी संख्या बहुत बढ़ गई। जैसे तेंदुआ इस इलाके में तो कम है, लेकिन जो पुणे डिस्ट्रिक्ट के पश्चिम महाराष्ट्र में पुणे, अहिल्यानगर, नासिक, वहाँ पे एक जुन्नर तहसील में ही 500 से ज्यादा रिपोर्ट है। अभी उसके जो नियमन करने के लिए केंद्र सरकार के वन विभाग से परमिशन मिली है, उस पर जांच चालू है और बराबर बैलेंस करके उसकी संख्या रखने का प्रयत्न वन विभाग का है। आगे चल के ये जो हमले हो रहे हैं, वो हमले से लोगों को अवेयरनेस करने के लिए पूरी सिस्टम का मेल लाने वाले हैं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी लेंगे और जिस देश में या जिस राज्य में सक्सेसफुली तेंदुआ से या बाघ से लोगों का संरक्षण हुआ है, वो जो भी सिस्टम है उसका अवलंबन किया जाए। बघा, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता, आता तो वन्यजीव नसून ऊसाचा जीव आहे। म्हणजे वनापेक्षा ऊसाच्या मध्ये या बिबट्यांची पैदास झाली आणि त्यांची वाढ झाली। आता ते शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय वन खात्याकडे आम्ही पाठवलेला आहे की जर का उद्या वन नसेल त्या ठिकाणी असलेली बिबटे याची गणना वन्यजीवमध्ये करू नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आता शेवटी ते होईल त्या होईल, परंतु केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याकरता परवानगी मिळालेली आहे, परंतु ती फार कमी प्रमाणामध्ये आहे। त्याने 3 वर्ष तुम्ही प्रयोग करा, 3 वर्ष 6 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल, तो यशस्वी होतो की नाही, आणि तो झाल्यानंतर अधिक संख्येने बिबट्यांची नसबंदी करण्याची निश्चितपणे मनामध्ये आहे आणि तसे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले जातील आणि त्याचं नियमन केलं जाईल की प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणामध्ये बिबटे राहावेत आणि बिबट्यांना त्यांचं भक्ष्य जंगलामध्ये मिळावं। त्याने गावच्या येऊन गावामध्ये कुत्री नाही सापडले, मग माणसाचा जीव घ्यावा, अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही याकरता सगळ्या उपाययोजना चालू आहेत। याचबरोबर जंगलामध्ये याच बिबट्यांना भक्षक मिळावं या अनुषंगाने 1 कोटी शेळ्या किंवा बकऱ्या या सोडण्यासंदर्भातलं जे आपलं विधान होतं, हे नेमकं राज्यभरात कसं म्हणजे नेमकं ते ऍक्शन? बाब असे की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य उपलब्ध राहिलेलं नाही। काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला, फळांचा अभाव झाला, म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष्य हिंस्र प्राण्यांचं आहे ते भक्ष्य गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं, आणि म्हणून
त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये 4 लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने 25 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात. समजा 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावचा नंदी होतो, तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. त्याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे. आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा, कारण भविष्यकाळामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचा वावर तिथं राहू नये म्हणून वन खातं सतर्क आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडने जो प्रश्न उपस्थित केला होता की आफ्रिकेत काही बिबटे सोडण्यासंदर्भात आपण म्हटला होता आणि नेमकं काय आफ्रिकेसंदर्भात कोणाशी काय कनेक्शन आहे? बाब अशी आहे की आफ्रिकेमध्ये सिंह आहेत, आफ्रिकेमध्ये वाघ आहेत, आफ्रिकेमध्ये बिबटे नाहीत. अशा प्रकारची इन्क्वायरी, इट इज नॉट ऑन रेकॉर्ड बट ऑफ द रेकॉर्ड इन्क्वायरी झाली किंवा अशा प्रकारची आम्ही मागणी केली तर तुम्ही तशा प्रकारचा विचार कराल का? तुम्ही लेखी मागणी करा. आम्ही त्याचं केंद्र, शेवटी ह्या बिबटे दुसऱ्या कुठल्या देशाला द्यायचे असतील आणि राज्याला द्यायचे असतील तरीसुद्धा केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी घेऊनच करावं लागतं. आता त्यातल्या त्यात आता वंतारामध्ये काही बिबटे स्थलांतरित करण्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाची परवानगी मिळालेली, परंतु ते किती येऊन जाते ही संख्या पाहता विविध राज्यांमध्ये आणि विविध देशामध्ये याची निश्चितपणे निर्यात करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात एकूण सला हा व्याप बघताना केंद्र सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये निश्चितपणे सतर्क करण्याकरता आपल्या राज्याची स्थिती आहे ती त्याला कळवलीच आहे. मला गुन्हेगारांची मला आयडिया नाही, माझ्याकडे अजूनपर्यंत तशी काही नोंद आलेली नाही, पण बिबट्याच्या बाबतीमध्ये मी आता संवेदनशील आहे आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये शासनाने तातडीची उपाययोजना करावी, बिबट आपत्ती घोषित करावी आणि बिबट्यापासून आपल्याला संरक्षण करावं अशी माझी विनंती शासनाला आहे. वनमंत्री कुठले जरी असले तर आता वाढणारी संख्या, गेलेला काळ आणि येणारी आव्हानं लक्षात घेता आज जे वनमंत्री आहेत ते इथून मागे सुद्धा 94-95 5 वर्ष वनमंत्रीच होते. त्यांचा हा दुसऱ्यांदा टर्म आहे. ते हुशार आहेत, संवेदनशील आहेत. उपाययोजनेमध्ये आपण भरकटता कामा नये. आता याच्यावर लाईन ऑफ ऍक्शन व्हायला पाहिजे. रेस्क्यू सेंटर हे याच्यावरचं अंतिम उत्तर आहे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व राहणाऱ्या लोकांचं आणि तमाम मायबाप जनतेचं आमचं हेच सांगणं आहे शासनाला की आता यांना उचलाने आतमध्ये करा, यांना बाहेर फिरून देऊ नका. एक बैठक झालेली आहे, एक बैठक मुंबईला तातडीची झाली आहे. त्याच्यामध्ये रेस्क्यू सेंटरचा मुद्दा आलाय, पण त्या गोष्टी आता 1.5 महिना झालाय. आमचं म्हणणं आहे का तुम्ही सुमोटो मागचा पुढचा विचार न करता बिबट आपत घोषित करावी महाराष्ट्र राज्याला. कारण आज सगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. 10 किलोमीटरच्या अंतरावर आता नागपूरला सकाळपासून एक बिबट्याने हायदोस घातलाय. इथे ते बिबटे वाढले तर इथे यायला वेळ लागणार, आपल्याला बसायला मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने म्हणजे कॅबिनेटने तातडीने हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आधी 2 रेस्क्यू सेंटरची घोषणा करून 90 दिवसाचा टाइम बॉन्ड दिला पाहिजे. 90 दिवसामध्ये हा सगळा विषय संपवला पाहिजे. Testech, an IT, branding and advertising company. Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.